गाव कुठलं आहे तुमचं? आमचं गाव मालेगाव आहे. मालेगाव. हा, राहायला मी मुंबईला कायमची. बर, यांचा व्यवसाय गिरणीचा आहे आणि दादा जे आहे ते रात्रंदिवस ड्रिंक ड्रिंक करतात. करतात. घरामध्ये असंही बुद्धी बांधल्यासारखं होतं, करमत नाही, मानसिक डिप्रेशन वाढतं, नाही डोक्यामध्ये विचार वाढतात. विचार आहेत. हा, आलं का? आहेत. मानसिक डिप्रेशन मध्ये विचार आणि वाढतात. दारू भरपूर पितात ते आणि धंद्याचं पूर्ण धंदा ते लॉस घेतो मी, घरामध्ये वाद पण जास्त होत राहतात. हा, झगडा तर डोकं शांत नाही ठेवत ते. घरामध्ये वाद होत राहतात, आत्महत्या रूपी विचारांची स्मृती येते डायरेक्ट. बरोबर आहे का? असं वाटतं फार जगू नाही, असं तुम्हाला वाटतं, त्यांना नाही वाटत. नाही, मला होतं वाटतं. मुलं दोन आहे की एकच आहे? मुलगा एकच आहे, मोठा ऑफ झाला माझा. एक जण एक्सपायर झाला आणि एक आहे आता. ऐकून घ्या, घरामध्ये निगेटिव्ह विचार जास्त राहत्या, पॉझिटिव्ह विचार राहते नाही, एकी होत नाही. हा, एकी होत नाही. होत नाही. हा, जी काही वाईट शक्ती, पित्रांची जी शक्ती आहे, हा, त्या शक्तीनं, वाईट शक्तीनं मनामध्ये प्रवेश करून मनाचा संकल्प कमजोर केला. आलं का लक्षात? आणि चालता बोलता अचानक वाद होऊन जातात. एकूणाच्या अंगावर हात टाकतात, चालता बोलता झगडा होते. हा, एकूणाच्या अंगावर हात टाकण्याची स्मृती तयार होती. जी काही वाईट शक्ती आहे, त्या शक्तीनं अशा काही गोष्टी घडून आणलेल्या आहे खतरनाक काही. आलं का लक्षात? न बोलण्याजोग्या. खरं आहे का खोटं? बरोबर आहे. काही गोष्टी अशा घडलेल्या, तुम्हाला काय वाटतं ती चूक तुमच्याकडून झालेली आहे, पण तुमच्याकडून ती चूक झालेली नाही. जी काही पित्रांची शक्ती, वाईट शक्ती, त्या शक्तीनं शरीरामध्ये प्रवेश करून स्वतःच्या इंद्रियांची इच्छा पूर्ण करण्यासाठी काही गोष्टी तुमच्याकडून तुम्हाला चुकायला लावल्या डायरेक्ट. खरं आहे का खोटं? बरोबर आहे. डायरेक्ट घडून आणल्या. त्या गोष्टी घडून आली नका, पण त्या शक्तीनं असं केलं, पत्नीच्या मनामध्ये प्रवेश करून काही गोष्टी नजरात पण आणून दिल्या. हो, सत्य आहे काही? आलं का लक्षात? जे काही घडलेलं आहे ते तुम्ही नाही केलेलं. जी काही वाईट शक्ती आहे, एकदाच घडलं असं आहे ना, त्या वाईट शक्तीनं परोकाळ केला. आलं का लक्षात? शरीरामध्ये प्रवेश करून निवड निगेटिव्ह वाईट विचार करायला लावते निवड. आलं का लक्षात? आता डोळे बंद करा. दारू पिण्याची इच्छा होती, गांजा पिण्याची इच्छा होती, सिगरेट ओढण्याची, असं काही पण. आलं लक्षात? हो. आणि वाईट विचार, डोळे बंद करा. श्री दत्त प्रभू हृदयामध्ये बसलेले आहेत, पण दत्त प्रभूंच्या शक्तीनं घरामध्ये जे काही सदस्य आहेत त्या सदस्यांच्या मनामध्ये प्रवेश केलेला आहे. घरातील सदस्यांच्या मनामध्ये प्रवेश करून मनामध्ये निगेटिव्ह रूपी विचार पूर्णतः खेचून घेतलेले आहे. ओ शिव. श्री दत्त गुरूंच्या शक्तीनं घरामध्ये जी काही बाधा आहे ती पूर्णतः शांत केलेली आहे. निगेटिव्ह विचार जातील, पॉझिटिव्ह विचार तयार होतील. दत्त कृपा होईल, जो संकल्प केलेला तो पूर्ण होईल. 2027 मध्ये 11व्या महिन्यामध्ये, 11व्या महिन्याच्या आतमध्ये दत्त कृपेने मुलाचं लग्न पण होईल. मुलाचं यांचं अजिबात जमत नाही. डोळे उघडा. बरोबर आहे. बरोबर आहे. मुलाचं आणि यांचं अजिबात जमत नाही. हे म्हणत राहत व दुश्मन पोटाला आला आणि दुश्मन पोटाला आला. बरोबर आहे का? बरोबर आहे. दत्त कृपा होईल, पॉझिटिव्ह विचार तयार होतील. चतकुर भाकर घरावर, चतकुर कुत्र्याला अर्धी गायला, दक्षिणेक तोंड करून एक दिवा लावा. जो संकल्प केला तो पूर्ण होईल. आजार पण चालू राहता ते पण निघून जातील. मुलाचं लग्न पण होईल. मुलगा काय करतो, बिझनेस करायचा म्हणतो काही. नाही, हा त्याचा हाय डोक्यात. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलंय, पण आता तो ट्रेनिंग साठी येतो. आता गेल्या वर्षीच त्याचं झालं पूर्ण, पण त्याला त्याच्या आजोबांचा बिझनेस होता कॅपलरीचा. दत्त कृपा होईल, त्याला तो पुढे करायचा होता. धंद्यामध्ये यश येऊन जाईल. या इकडं.